रामकृष्णारी बघा, हे गंगाजल आहे. ह्या दोन्ही पाण्याच्या गंगाजलाच्या गंगा स्रोतच आहे. त्या आईवडिलांच्या चरणी ठेवलेला आहे. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडियेला, पद्मनाभ जोडियेला. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, संपुष्ट हे हृदय पेटिया, संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडियेला, पद्मनाभ जोडियेला. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा. तो या भावा सापडला, तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडियेला, पद्मनाभ जोडियेला. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. आज या ठिकाणी प्रयागला जाऊन गंगा स्नान घेऊन कुंभमेळ्याचं, महाकुंभमेळ्याचं जे 144 वर्षाचा योग यावा लागतो, योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. भगवंताची कृपा असेल तर योग याग होऊन जातो आणि जे काय आपली सिद्धता आहे ती पण परिपूर्ण होते. तर आमच्या आईवडिलाच्या नंतर माझं जाणं झालं प्रयागला. तिथं गंगा स्नान केलं. अतिशय 12:15 महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, सकाळच्या प्रहरी, अगदी सकाळच्या म्हणजे 12 नंतरचा तो मुहूर्त. तर मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या सगळ्यात प्रवासाचे मी धन्यवाद देतो. फक्त थोडीशी मनात खंत राहिली की माझे अजून 2 दिवस नुसतेच प्रवासात गेले, 2 दिवस पूर्ण नुसते प्रवासात. त्यापेक्षा काशी आणि अयोध्या या 2 गोष्टी जर झाल्या असत्या लागलीच तर खूप छान. पण ठीक आहे, कदाचित रात्रभर चालल्यामुळं, तो जो संगम घाटाचा जो प्रसंग आहे तो रात्रभर चालल्यामुळं संध्याकाळी 5 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 5-12 तास नुसतं चालणं झालं. त्यामुळं मला असं वाटलं की थोडीशी विश्रांती करणं गरजेचं आहे. आणि त्या विश्रांतीच्या मोहापायी राहून गेलं अयोध्येला जाणं, किंबहुना पहिलं काशीला जाणं राहून गेलं. ते शल्य मला नक्कीच आहे, नक्कीच आहे, नक्कीच आहे. पण शेवटी जे झालं ते झालं, पण जे राहिलं ते राहिलं. खूप छान, धन्यवाद. तर मी पांडुरंगाला धन्यवाद देतो. माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादानं माझा प्रयागराजचा जो कुंभमेळ्याचं दर्शन घ्यायचं होतं ते झालेलं आहे खूप छान पद्धतीनं. अतिशय सुंदर प्रवास. जाताना 27 तास प्रवास, येताना 38 तास प्रवास, 38-39 तास.
म्हणजे 27 आणि किंवा 27 आणि 38 40 खूपच झालं. म्हणजे रेल्वेचा प्रवासच भयंकर झाला, भयंकर 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 झाला. त्यामुळं आता घरी गेल्या गेल्या विश्रांती करणार, उद्याची शाळा करणार एक दिवस. खूप छान. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.